संगमनेरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा 90 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासन अंदाजे 6 ते 7 मंडळांवर कारवाई करेल अशी शक्यता वर्तवली जाते। संगमनेरच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये सोडून डीजेचा 90 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या 10 ते 12 गणेश मंडळांविरुद्ध कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत। त्यामुळे प्रशासनाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या गणेश भक्तांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। महाराष्ट्रात एकमेव ठरलेल्या संगमनेर शहरात प्रवरा नदीला पाणी सोडल्याशिवाय गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मुख्य विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची परवानगी घेतलेले प्रमुख 23 गणेश मंडळे सहभागी झाली होती। बहुतांश गणेश मंडळांनी डीजेचा वापर केला। मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांना डीजेचा आवाज पोलिसांकडून मोजण्यात आला। डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या अंदाजे 6 ते 7 मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। शांतता समित्यांच्या बैठकांमध्ये पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी डीजे न वाजवण्याचे आवाहन केले होते, मात्र काही मंडळांनी ही मागणी धुडकावली। जास्त आवाज असणाऱ्या मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। वृत्त संकलन विभाग, सी मूव्हीज अँड न्यूज, संगमनेर।